Welcome you all. Okay, we start the second paper, Theory of Groups and Codes. In this paper, first unit is groups. We take the first definition, that is the binary operation. Binary operation. What is the binary operation on the given set? It is a mapping. The mapping star from G cross G to G is called a binary operation. Binary operation on G. What is the meaning of binary operation? It is just a mapping from G cross G to G. This mapping is called binary operation on G. Here what happens, for any two elements A comma B belongs to G. When A is in G, B is in G, means this pair AB will be in G cross G. You know the Cartesian product. First element in first set, second element in second set. If you take any two AB belongs to G, this order pair AB is in G cross G, and when this order pair AB is here, that implies star of AB, where it will be? It will be in G. AB pair is here, star AB is here. Just F from A to B is a function. X जर A मध्ये असेल तर fx कोणामध्ये असतो? B मध्ये. X जर याच्यात घेतला तर याची इमेज बी मध्ये. तसं स्टार ऑफ ए बी कोणामध्ये जाईल? बी मध्ये. जर स्टार बायनरी ऑपरेशन असेल तर ए स्टार बी बिलॉंग्स टू जी, याला तुम्ही असे डिनोट करू शकता, ए स्टार बी बिलॉंग्स टू जी. आणि म्हणून स्टार बायनरी ऑपरेशन केव्हा असेल? जर तुम्ही कुठलेही दोन एलिमेंट ए आणि बी मध्ये घेतले तर त्यांच्यामध्ये ए स्टार बी केला तर पुन्हा जी मध्येच पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही सेट ऑफ नॅचरल नंबर्स 1 2 3 4 5 अप टू इन्फिनिटी. ओके, it is the set of natural numbers. If you take any two natural numbers a comma b belongs to n, what happens? A plus b is again in n. कोणत्याही दोन नॅचरल नंबरची बेरीज करा, तो पुन्हा नॅचरल नंबरच असेल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही कुठलेही दोन घेतले, 13 प्लस 67, दोघं नॅचरल नंबर आहेत, त्यांची बेरीज 80, पुन्हा याच्यातच. किती मोठे लहान पा, दोन नॅचरल नंबरची बेरीज निगेटिव्ह येणार नाही, अपूर्णांक येणार नाही, झिरो येणार नाही, म्हणजे शेवटी काय असेल? नॅचरल नंबरच असेल. म्हणून हेअर इफ वी टेक ऍडिशन ऑफ एनी टू नॅचरल नंबर्स इज अगेन ए नॅचरल नंबर. म्हणजे दोन यांची बेरीज पुन्हा एन मध्ये, तर हे ऍडिशन काय झालं? ऍडिशन इज बायनरी ऑपरेशन ऑन एन. सबट्रॅक्शन येणार नाही, कारण तुम्ही ए इज इक्वल टू 2 घेतलं, बी इज इक्वल टू 5 घेतलं, तर ए मायनस बी 2 मायनस 5 हा नॅचरल नंबर नाहीये, कारण ती किंमत किती आहे? -3. -3 नॅचरल नंबर नाहीये. म्हणजे ए मायनस बी पुन्हा याच्यातच येत नाही. म्हणजे सबट्रॅक्शन इज नॉट बायनरी. काय आहे बायनरी? ऍडिशन. मल्टिप्लिकेशन बायनरी येईल, किंवा तुम्ही ए इज इक्वल टू 2 घेतलं, बी इज इक्वल टू 3 घेतलं, तर ए अपॉन बी 2/3 हा पण एन मध्ये नाहीये, म्हणजे डिव्हिजन बायनरी येणार नाही. बायनरी म्हणजे काय की प्लस ए प्लस बी पुन्हा एन मध्ये, म्हणून प्लस ऍडिशन इज बायनरी. जस्ट द मिनिंग ऑफ बायनरी इज व्हॉट? इफ यू टेक एनी टू एलिमेंट्स ए कॉमा बी बिलॉंग्स टू जी, ए कॉमा बी बिलॉंग्स टू जी, याच्यावरून तुम्हाला मिळायला पाहिजे ए स्टार बी पुन्हा जी मध्येच. तर स्टार इज बायनरी ऑन जी, किंवा अशा वेळेस आपण म्हणतो जी इज क्लोज्ड अंडर दिस ऑपरेशन स्टार. क्लोज्ड अंडर दिस ऑपरेशन, जसं नॅचरल नंबर क्लोज्ड अंडर ऍडिशन्स 4 5 6 अप टू इन्फिनिटी. तुम्ही जर इथं ऍडिशन घेतली, कुठलीही दोन नॅचरल नंबरची ऍडिशन घेतली, पुन्हा कुठे आहे? त्याच्यातच, म्हणजे इट इज क्लोज्ड अंडर द ऍडिशन.
तसं याला म्हणतो आपण जी इज क्लोज्ड अंडर दिस ऑपरेशन. इट इज द मिनिंग ऑफ बायनरी ऑपरेशन. ऍक्च्युअली एक मार्काला तुम्हाला विचारतात बायनरी ऑपरेशन काय आहे. इट इज अ मॅपिंग फ्रॉम जी क्रॉस जी टू जी. दिस मॅपिंग इज कॉल्ड बायनरी ऑपरेशन ऑन जी. बायनरी म्हणजे क्लोज्ड अंडर द ऑपरेशन ए स्टार बी पुन्हा जी मध्येच यायला पाहिजे. इट्स ओके. नाउ वी टेक द डेफिनेशन ऑफ ग्रुप. ग्रुप साठी काय लागतं. लेट जी बी ए नॉन एम्प्टी सेट. एक नॉन एम्प्टी सेट घेतला आपण. जी बी ए नॉन एम्प्टी सेट and star is binary operation on G. What we have done? एक non-empty set and star is binary operation on G. Then this pair G star he pair is called a group if and only if the following conditions holds. यातली पहिली कंडिशन आहे असोसिएटिव्ह लॉ. पहिली कंडिशन काय आहे. असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉ कोणाला म्हणतो आपण. फॉर एनी ए बी सी बिलॉंग्स टू जी. कुठलेही तीन एलिमेंट घ्या. ए स्टार बी स्टार सी इज इक्वल टू यायला पाहिजे ए स्टार बी स्टार सी. फरक काय. इथं ए आणि बी ला ब्रॅकेट आहे. इथं बी आणि सी ला ब्रॅकेट आहे. पहा म्हणजे तुम्ही ब्रॅकेट कुठेही दिला तरी फरक पडायला नको. त्यावेळेस म्हणतो आपण दिस ऑपरेशन इज असोसिएटिव्ह. ऍडिशन इज असोसिएटिव्ह. यू नो. पहा 2 + 3 + 7 इक्वल टू आपण असं लिहू शकतो 2 + 3 + 7. मी ब्रॅकेट याला दिला आणि इकडच्या साईडला ब्रॅकेट याला दिला. ही सम काय आहे 5 + 7. व्हॉट इज दिस सम 2 + 10. व्हॉट इज दिस 12 इक्वल टू 12. इक्वल आहेत म्हणजे ऍडिशन इज असोसिएटिव्ह. किंवा जस्ट वी टेक द प्रॉडक्ट 4 × 5 × 6 इक्वल टू 4 × 5 × 6. See what is this product. 20 × 6. What is this product. 4 × 30. What's it. 120. It is again 120. Both are equal. Means you can give bracket to 4 and 5. You can give bracket to 5 and 6. That's called the associative property. A आणि B ला ब्रॅकेट दिला काय आणि B आणि C ला दिला काय. प्रत्येक ऑपरेशन हे असोसिएटिव्ह नसतं. फॉर एक्झाम्पल पहा 100/10/2 इक्वल टू कॅन वी टेक 100/10/2. इथं ब्रॅकेट 100 आणि 10 ला आहे आणि इकडच्या साईडला ब्रॅकेट 10 आणि 2 ला आहे. पहा 100 इकडची साईड काय येईल 100/10 इज 10/2. इकडची साईड काय येईल 100 किती 5. व्हॉट्स इट. इट्स 5. परंतु हे किती आहे 20. दे आर नॉट इक्वल. म्हणजे दोघं इक्वल नाहीये. तुम्ही जर याला ब्रॅकेट दिला किंवा याला ब्रॅकेट दिला यू आर गेटिंग डिफरंट व्हॅल्यूज. मीन्स दिस डिव्हिजन इज नॉट असोसिएटिव्ह. असोसिएटिव्ह म्हणजे कुठल्याही दोघांना ब्रॅकेट देता येतो. ओके. पहिली प्रॉपर्टी लक्षात आली. स्टार इज असोसिएटिव्ह. दुसरी कंडिशन आहे एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी. Existence of identity. There exists an element E belongs to G. There exists an element E belongs to G. G मध्ये असा एक एलिमेंट पाहिजे such that A star E is equal to E star A is equal to A. For all A belongs to G. तुम्ही कुठलाही A घ्या. A star E is equal to E star A is equal to A. म्हणजे A ला फरक पडणार नाही. फॉर एनी A. फॉर एक्झाम्पल टेक ऍडिशन. असा एखादा नंबर तुम्हाला माहिती आहे का 5 + दॅट नंबर इक्वल टू दॅट नंबर + 5 इज इक्वल टू 5. 5 ला
फरक नाही पडणार, किंवा 3 प्लस दॅट नंबर प्लस 3 इज इक्वल टू 3 तसाच राहील. असा कोणता नंबर आहे की जो ऍड केल्याने फरक पडत नाही? वी नो 0. 5 प्लस 0, 0 प्लस 5 इज 5. और एनी नंबर यू टेक 11 प्लस 0, 0 प्लस 11 दॅट्स 11. म्हणजे 0 काय? 0 इज द आयडेंटिटी विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन. तसं हे जे ऑपरेशन आहे स्टार, एक इलेमेंट पाहिजे की ज्याच्याने ऑपरेट केलं की फरक नाही पडत. इन ऍडिशन इफ वी ऍड बाय 0 देन 5 डज नॉट चेंज. फॉर एनी नंबर ये तर जसाच्या तसा पाहिजे. मल्टिप्लिकेशन घेऊन पहा. असा एखादा नंबर 7 इंटू दॅट नंबर इंटू 7 इज इक्वल टू 7च राहील. इथं 0 चालेल का? नाही. इथं विथ रिस्पेक्ट टू मल्टिप्लिकेशन असा कोणता नंबर आहे की ज्याच्याने मल्टिप्लाय केलं फरक पडत नाही? 1 इंटू 7 इज 7. 1 इज द आयडेंटिटी विथ रिस्पेक्ट टू मल्टिप्लिकेशन. 1 ला मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी म्हणतात आणि 0 इज कॉल्ड ऍडिटिव्ह आयडेंटिटी. 1 इज मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी. तसा हा जो ई आहे, एक आयडेंटिटी पाहिजे. ए स्टार ई स्टार ए पुन्हा एच. तर ईला म्हणतो आपण आयडेंटिटी. आणि तिसरं लास्ट वन आहे एक्झिस्टन्स ऑफ इनवर्स. फॉर एनी ए बिलोंग्स टू जी, देयर exists an element B belongs to G such that हा B कसा पाहिजे? A स्टार B इज इक्वल टू B स्टार A इज इक्वल टू आयडेंटिटी यायला पाहिजे. म्हणजे B ने ऑपरेट केल्यावर जर आयडेंटिटी मिळत असेल तर B ला म्हणतो आपण A चा इनवर्स. प्रत्येक A साठी एक इलेमेंट B असा पाहिजे की त्याच्याने ऑपरेट केल्यावर आयडेंटिटी येते. मग B ला म्हणतो आपण A चा इनवर्स. याला असे लिहितात B इज इक्वल टू A इनवर्स. B इज इक्वल टू A इनवर्स. फॉर एक्झाम्पल ऍडिशन मध्ये पहा 2 असा कोणता इलेमेंट आहे की दॅट इलेमेंट प्लस 2 इज इक्वल टू आयडेंटिटी. ऍडिशन आहे. ऍडिशन मध्ये आयडेंटिटी काय? 0. तर 2 चा इनवर्स काय येईल? इथं असं काय टाकाल की 0 मिळेल -2. 2 प्लस -2 -2 प्लस 2 दॅट 0. -2 इज इनवर्स ऑफ 2. किंवा मल्टिप्लिकेशन असेल, जस्ट मल्टिप्लिकेशन 7 घ्या. 7 ला कितीने गुणलं? या नंबरने 7 ला गुणलं. मल्टिप्लिकेशन आहे. आयडेंटिटी काय आहे? मल्टिप्लिकेशन. आयडेंटिटी इज 1. तर इथं काय नंबर येईल? 1/7 इज इक्वल टू 1/7 इंटू 7 इज इक्वल टू 1. म्हणजेच 1/7 हा काय झाला? 7 चा इनवर्स. मल्टिप्लिकेशन मध्ये x चा इनवर्स असतो 1/x. ऍडिशन मध्ये x चा इनवर्स असतो -x. A स्टार B इज इक्वल टू B स्टार A इज इक्वल टू आयडेंटिटी. तर B ला म्हणतो आपण A चा इनवर्स. मग पहा ग्रुप. व्हॉट इज द ग्रुप? एक नॉन एम्प्टी सेट असतो. G इज अ नॉन एम्प्टी सेट अँड स्टार इज बायनरी ऑपरेशन ऑन G. एक नॉन एम्प्टी सेट, एक बायनरी ऑपरेशन. तर G स्टार इज सेड टू बी ए ग्रुप. फॉलोइंग कंडिशन्स आर होल्ड. या कंडिशन्स पाठ पाहिजेत. असोसिएटिव्ह लॉ ब्रॅकेट कुठेही दिला, ए आणि बी ला दिला काय किंवा बी आणि सी ला दिला काय, फरक पडायला नको. पहिली कंडिशन आहे असोसिएटिव्ह. एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी ए स्टार ई स्टार ए इज इक्वल टू ए. ई ला म्हणतो आपण आयडेंटिटी. आणि तिसरी कंडिशन आहे एक्झिस्टन्स ऑफ इनवर्स. ए स्टार बी स्टार ए इज इक्वल टू ई. आणि मग या बी ला म्हणतो आपण याचा इनवर्स. ठीक आहे. 3 कंडिशन. पण ऍक्च्युअली या डेफिनेशन मध्ये 4 कंडिशन्स आहेत. स्टार इज बायनरी ऑपरेशन ऑन जी. म्हणजे ए स्टार बी पुन्हा जी मध्येच पाहिजे तर ते बायनरी ऑपरेशन होईल. म्हणजे ही पहिली कंडिशनही तुम्हाला दाखवावी लागेल. ती कंडिशन काय आहे? ए स्टार बी पुन्हा जी मध्येच, म्हणजे जी इज क्लोज्ड अंडर दिस ऑपरेशन. आणि म्हणून तुम्हाला एक्झाम्पल सोडवताना 4 कंडिशन द्याव्या लागतात. पहिली कंडिशन असते क्लोजर. जी इज क्लोज्ड अंडर दिस ऑपरेशन. मग दुसरी असोसिएटिव्ह, एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी, एक्झिस्टन्स ऑफ इनवर्स.
आता फक्त या 4 कंडिशन लक्षात ठेवा. जी स्टार ग्रुप होण्यासाठी जी स्टार इज ए ग्रुप असं तुम्ही केव्हा म्हणू शकता. पहिली कंडिशन आहे क्लोजर प्रॉपर्टी. क्लोजर प्रॉपर्टी फॉर एनी ए कॉमा बी बिलॉंग्स टू जी एम्प्लाइज ए स्टार बी पुन्हा जी मध्येच पाहिजे. ही झाली ग्रुपसाठी पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन आहे आठवते असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉ फॉर एनी ए बी सी बिलॉंग्स टू जी ए स्टार बी स्टार सी इज इक्वल टू काय येईल ए स्टार बी स्टार सी. ब्रॅकेट ए आणि बी ला इथं ब्रॅकेट बी आणि सी ला. तिसरी कंडिशन आहे एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी. एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी देयर एक्झिस्ट an element E belongs to G. असा एक इलेमेंट असेल E such that A star E is equal to E star A is equal to A. A ला फरक पडणार नाही. For all A belongs to G. E ला म्हणतो आपण आयडेंटिटी. आणि लास्ट कंडिशन एक्झिस्टन्स ऑफ इनवर्स. एक्झिस्टन्स ऑफ इनवर्स फॉर इच प्रत्येक एलिमेंट साठी फॉर इच ए बिलॉंग्स टू जी देयर एक्झिस्ट बी बिलॉंग्स टू जी. आयडेंटिटी हा जी मध्येच पाहिजे हे महत्वाचं आहे. तसं एचा इनवर्स हा सुद्धा जी मध्येच पाहिजे. देयर एक्झिस्ट बी बिलॉंग्स टू जी सच दॅट इनवर्स केव्हा म्हणाल ए स्टार बी बी स्टार ए इज इक्वल टू आयडेंटिटी. तर बी इज इक्वल टू म्हणतो आपण ए इनवर्स. या 4 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या म्हणजे जी स्टार ग्रुप तयार होतो. लक्षात ठेवा क्लोजर असोसिएटिव्ह लॉ एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी आणि एक्झिस्टन्स ऑफ इनवर्स चौघा पाठ पाहिजेत. क्लोजर प्रॉपर्टी असोसिएटिव्ह लॉ एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी आणि एक्झिस्टन्स ऑफ इनवर्स या 4 कंडिशन दाखवल्या तर तुम्हाला मिळेल जी स्टार इज ए ग्रुप. हा आता या ग्रुप मध्ये ॲबिलियन केव्हा म्हणाल. जी इज ॲबिलियन ग्रुप. हे पहा आपण हे सगळं घेतलं पण मग आपण असं नाही घेतलं कॉम्युटेटिव्ह ए स्टार बी इज इक्वल टू बी स्टार ए असं इथं कुठेच म्हटलं नाही. जेव्हा ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय होईल ए स्टार बी इज इक्वल टू बी स्टार ए याला कॉम्युटेटिव्ह लॉ म्हणतो आपण. तर आपण म्हणतो जी इज ॲबिलियन आणि म्हणून जी इज ॲबिलियन साठी 5वी कंडिशन आहे कॉम्युटेटिव्ह लॉ. कॉम्युटेटिव्ह लॉ फॉर एनी ए कॉमा बी बिलॉंग्स टू जी ए स्टार बी इज इक्वल टू बी स्टार ए असं आलं तर आपण म्हणायचं जी इज ॲबिलियन ग्रुप. जर असं येत नसेल तर नॉट ॲबिलियन. असं आलं तर ॲबिलियन. हा असं आहे प्रत्येक वेळेला ए स्टार बी इज इक्वल टू बी स्टार ए असं येईलच असं नाही. साध्या गुणाकारात येतं. गुणाकार कॉम्युटेटिव्ह 3 गुणिला 5 5 गुणिला 3 किंवा ऍडिशन इज कॉम्युटेटिव्ह. पण सबट्रॅक्शन इज नॉट कॉम्युटेटिव्ह. डिव्हिजन इज नॉट कॉम्युटेटिव्ह. तुम्ही 2 मॅट्रायसेस घ्या. तुम्ही शिकलेत हा एक मॅट्रिक्स आहे एन बाय एनचा. हे दोघं मॅट्रायसेसच समजा ए इंटू बी आणि बी इंटू ए इक्वल येता का. मॅट्रायसेस मध्ये येत नाही. ए बी इक्वल टू बी ए येईलच असं नाही. मेनी टाइम्स ए बी नॉट इक्वल टू बी ए म्हणजे प्रॉडक्ट ऑफ मॅट्रायसेस इज नॉट कॉम्युटेटिव्ह. तर ही जी कॉम्युटेटिव्ह प्रॉपर्टी राहील ॲबिलियन साठी एक गोष्ट जास्तीची लक्षात ठेवा ए स्टार बी इज इक्वल टू बी स्टार ए. आणि इथपर्यंत होती बेसिक डेफिनेशन. जी स्टार इज अ ग्रुप. ग्रुप साठी 4 कंडिशन क्लोजर प्रॉपर्टी असोसिएटिव्ह लॉ एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी एक्झिस्टन्स ऑफ इनवर्स या 4 प्रॉपर्टीज. आणि कॉम्युटेटिव्ह किंवा ॲबिलियन ग्रुप जर काढायचा असेल तर शेवटची प्रॉपर्टी आहे कॉम्युटेटिव्ह लॉ ए स्टार बी इज इक्वल टू बी स्टार ए. तर हा होतो ग्रुप. आता आपण फॉर एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल consider the set Z
of all integers 0, 1, 2, 3, 4, 5 up to infinity. या साईडला काय असतात -1, -2, -3, -4 मायनस अप टू इन्फिनिटी. तर झेड प्लस तुम्हाला क्वेश्चन केला शो दॅट Z plus is a group. Z, this set of integers under addition forms a group. Obvious आहे, एकदम ऑब्वियस आहे. आन्सर मध्ये पहा पहिली प्रॉपर्टी क्लोजर प्रॉपर्टी. वी हॅव फॉर एनी A, B बिलॉंग्स टू Z. इथले कोणतेही दोन नंबर घ्या, त्यांची बेरीज करा, ती पुन्हा कुठं असेल झेड मध्येच. दोन पूर्णांकांची बेरीज पूर्णांकच येते, अपूर्णांक येणारच नाही. झेड म्हणजे हा पूर्णांकांचा सेट आहे ना, सेट ऑफ इंटिजर्स. तुम्ही कुठल्याही दोघांची बेरीज करून पहा, पुन्हा झेड मध्येच येईल, म्हणजे क्लोजर प्रॉपर्टी आहे. दुसरं काय होतं असोसिएटिव्ह लॉ. फॉर एनी A, B, C belongs to Z. We have ऍडिशन असोसिएटिव्ह आहे. मी तुम्हाला दाखवलं कोणतेही तीन नंबर घ्या. तुम्ही असं जरी केलं 7 प्लस -3 प्लस 2, तुम्ही याला ब्रॅकेट दिला इथं आणि इक्वल टू ब्रॅकेट दिला 7 प्लस -3 प्लस 2, इक्वलच येणार आहे. 7 प्लस -3 म्हणजे 4 प्लस 2 आणि इकडे काय येईल 7 प्लस -1 5 6 इक्वल टू 6. आणि दोघं पॉझिटिव्ह असतील तर नो क्वेश्चन, तुम्हाला असं मिळेलच A प्लस B प्लस C इज इक्वल टू A प्लस B प्लस C असतंच. ऍडिशन मध्ये असं असतंच, म्हणजे असोसिएटिव्ह आहेच. आता एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी. असा ऍडिशन मध्ये एखादा इलिमेंट आहे का की ज्याच्याने ऍड केलं की फरक नाही पडत. फॉर एक्झाम्पलच म्हणून मी ते घेतलं होतं. फॉर एनी ए, किंवा आपण डायरेक्ट म्हणू शकतो देर एक्झिस्ट याच्यात 0 आहे का. 0 बिलॉंग्स टू झेड सच दॅट A प्लस 0 0 प्लस A इज इक्वल टू A फॉर ऑल A. कोणताही नंबर घ्या, यातला 0 ऍड करा, फरक पडणार नाही, म्हणजे 0 आयडेंटिटी याच्यात आहे. चौथी आहे एक्झिस्टन्स ऑफ इनवर्स. फॉर एनी A बिलॉंग्स टू G, फॉर एनी A बिलॉंग्स टू Z, यातला कोणताही नंबर घ्या, देर एक्झिस्ट, त्याचा निगेटिव्ह सुद्धा त्याच्यात आहेच. आणि काय होईल A प्लस -A इज इक्वल टू -A प्लस A इज इक्वल टू 0 येईल. म्हणजे -A हा काय झाला त्याचा इनवर्स. तुम्ही कोणतेही घ्या ना, 5 घ्या, इकडे -5 असेल, 6 घ्या -6. एखादा विद्यार्थी म्हणेल -4 चा इनवर्स काय, तर -4 मध्ये असा एखादा इलेमेंट घ्या की 0 मिळेल, आहेच त्याच्यात -4 चा 4. A हा B चा इनवर्स असेल तर B याचा इनवर्स असतो, म्हणजे प्रत्येक इलिमेंटला इनवर्स आहे, म्हणून हा काय झाला ग्रुप. पुन्हा ऍडिशन इज कॉम्युटेटिव्ह, म्हणजे तुम्ही A प्लस B इज इक्वल टू B प्लस A लिहू शकता, म्हणजे Z प्लस इज ॲबिलियन ग्रुप. हा, याच वेळेस जर तुम्ही फक्त सेट ऑफ नॅचरल नंबर्स घेतला तर तो ग्रुप येईल का 1 2 3 4 5 अप टू इन्फिनिटी. तर सांगा बरं N हा ग्रुप असेल का. ऑब्विसली नॉट. क्लोजर प्रॉपर्टी येईल, असोसिएटिव्ह असेल, नॅचरल नंबरची बेरीज. पण 0 हा N मध्ये आहे का, नाही. आयडेंटिटी नाही, इनवर्स नाही, म्हणजे N हा इज नॉट अ ग्रुप. N ग्रुप नाही होणार. ग्रुप होईल तर फक्त सर्व निगेटिव्ह पॉझिटिव्ह 0 घेतले तर हा ग्रुप होईल अंडर ऍडिशन. 0 1 2 3 4 -1 -2 हा ग्रुप होईल, म्हणजे Z प्लस हा ग्रुप आहे. तुम्ही Q प्लस सेट ऑफ ऑल रॅशनल्स. रॅशनल्स म्हणजे काय की सगळे अपूर्णांक P अपॉन Q टाईपचे इलेमेंट्स, निगेटिव्ह पॉझिटिव्ह 0 सगळे, हा ग्रुप होतो. सेट ऑफ ऑल रियल्स हा ग्रुप होतो. हे सगळे ग्रुप आहेत अंडर ऍडिशन. N प्लस हा ग्रुप होत नाही. तुम्ही जर अंडर मल्टिप्लिकेशन घेतला, हा Z घ्या
आणि अंडर मल्टिप्लिकेशन घ्या. झेड अंडर मल्टिप्लिकेशन पहा क्लोजर प्रॉपर्टी आहे. ए इंटू बी हा झेड मध्येच आहे म्हणजे क्लोजर आहे. क्लोजर प्रॉपर्टी पहिली प्रॉपर्टी आहे. दुसरी आहे असोसिएटिव्ह लॉ आहेच. ए इंटू बी इंटू सी इज इक्वल टू ए इंटू बी इंटू सी. कारण आपल्याला माहिती आहे मल्टिप्लिकेशन इज असोसिएटिव्ह आहे. ए इंटू बी दोघांचा गुणाकार पुन्हा याच्यातच येईल. कोणत्याही दोघांचा गुणाकार करून पहा. असोसिएटिव्ह आहे. आयडेंटिटी आहे का असा एखादा एलिमेंट ज्याच्याने गुणल्याने फरक नाही पडत. एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी आहे ना. a into 1 is equal to 1 into a is equal to a for all a belongs to Z. आयडेंटिटी आहे. अंडर मल्टिप्लिकेशन आयडेंटिटी आहे. एक्झिस्टन्स ऑफ इनवर्स आहे का. एक्झिस्टन्स ऑफ इनवर्स फॉर इच a belongs to Z. असा एखादा b आहे का. Does there exist b belongs to Z such that a into b is equal to b into a is equal to 1. प्रत्येक a साठी असेलच का. मला सांगा 2 दोनाला असं कितीने गुणलं म्हणजे तुम्हाला आयडेंटिटी 1 आहे याची ती मिळेल. तर हाफने आणि हाफ याच्यात आहे का नाहीये. म्हणजे 2 ला इनवर्स 2 चा जो इनवर्स आहे तो याच्यात नाही म्हणून इट इज नॉट ए ग्रुप. हा ग्रुप नाहीये. कारण सगळ्या होतात. क्लोजर होते असोसिएटिव्ह होते आयडेंटिटी होते. फक्त काय होत नाही इनवर्स होत नाही म्हणून झेड अंडर मल्टिप्लिकेशन ग्रुप येत नाही. तुम्ही ऑल रिअल नंबर्स घेतले पूर्णांक अपूर्णांक सगळे तर आर सगळे रिअल नंबर तुम्हाला जेवढे नंबर आतापर्यंत माहिती आहेत रॅशनल इरॅशनल सगळे सेट ऑफ ऑल रिअल नंबर्स. तर अंडर मल्टिप्लिकेशन ग्रुप होईल का. पहिली प्रॉपर्टी आहे दुसरी आहे तिसरी आहे. आयडेंटिटी मल्टिप्लिकेशन मध्ये 1 इज अ रिअल नंबर पण दोनाचा इनवर्स आहे हाफ त्याच्यात आहे. आर सगळे रिअल नंबर्स. तर मग हा ग्रुप होईल का. कोणताही एक्स घ्या त्याचा इनवर्स येईल 1/x 1/x इंटू एक्स 1 फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर. नाही फक्त एक इलेमेंट याच्यात असा आहे की 0ला कितीने गुणलं म्हणजे तुम्हाला 0 इंटू दॅट नंबर इंटू 0 इज इक्वल टू 1 शक्यच नाही. म्हणजे 0ला इनवर्स नाहीये. फक्त 0ला इनवर्स नसल्यामुळे हा ग्रुप नाही. हा तर ग्रुप नाहीच आहे. हा ग्रुप नाहीच आहे. आर अंडर मल्टिप्लिकेशन क्यू अंडर मल्टिप्लिकेशन हे ग्रुप्स नाहीत. ग्रुप होण्यासाठी त्या 4 प्रॉपर्टीज सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. पर्टिक्युलरली इनवर्स यायला पाहिजे. मल्टिप्लिकेशन मध्ये 0ला इनवर्स नसतो म्हणून ग्रुप नाही. हा तुम्ही जर असा घेतला आर डॅश आर मधून फक्त 0 काढून घेतला तर आर डॅश अंडर मल्टिप्लिकेशन इज ए ग्रुप. फक्त 0 मुळे घोळ होतो ना. फक्त 0 काढून घ्या देन अंडर मल्टिप्लिकेशन इट फॉर्म्स ए ग्रुप. ओके हे होती आपली बेसिक डेफिनेशन ऑफ द ग्रुप. फक्त 4 प्रॉपर्टीज क्लोजर ए स्टार बी पुन्हा जी मध्येच पाहिजे. असोसिएटिव्ह ब्रॅकेट कुठेही दिला तर फरक पडायला नको त्याला म्हणतो आपण असोसिएटिव्ह. तिसरी आहे आयडेंटिटी. पहा पहिली क्लोजर ए स्टार बी पुन्हा जी मध्येच. दुसरी आहे असोसिएटिव्ह ए स्टार बी स्टार सी इज इक्वल टू ए स्टार बी स्टार सी. तिसरी प्रॉपर्टी आहे आयडेंटिटी ए स्टार ई इज इक्वल टू ई स्टार ए इज इक्वल टू ए फॉर ऑल ए बिलॉंग्स टू जी. आणि चौथी काय आहे इनवर्स ए स्टार बी इज इक्वल टू बी स्टार ए इज इक्वल टू आयडेंटिटी. 4 प्रॉपर्टीज पाठ ठेवा. पहिली प्रॉपर्टी आहे क्लोजर प्रॉपर्टी. दुसरी आहे असोसिएटिव्ह लॉ. तिसरी आहे एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी आणि चौथी आहे एक्झिस्टन्स ऑफ इनवर्स. आणि याच्यात जर ए स्टार बी इज इक्वल टू बी स्टार ए आला तर त्यावेळेस काय म्हणाल ॲबिलियन ग्रुप. म्हणजे ही डेफिनेशन ही तुम्हाला 1 मार्कासाठी येऊ शकते.
G star is abelian group. हा abelian group केव्हा तयार होईल? If and only if A star B is equal to B star A. जेव्हा असं असेल त्यावेळेस त्याला म्हणतो आपण abelian group. ग्रुपच्या 4 प्रॉपर्टीज आणि नंतर ही एक जास्तीची प्रॉपर्टी, त्यावेळेस म्हणतो आपण त्याला कॉम्युटेटिव्ह ग्रुप किंवा abelian ग्रुप. थँक्स.